आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नांना यश. सिंचन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 22 कोटी मंजूर. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मानले आभार. जळगाव जामोद मतदारसंघातील कुर्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत सन 2013 पूर्वी संपादित झालेल्या जमिनींसाठी पात्र शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामपूर, हाशमपूर, गोराडा, नावखुर्द, गौलखेड आदी गावांतील प्रकल्पग्रस्त पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी 5 लाखांप्रमाणे एकूण 22 कोटी 71 लाखांच्या सानुग्रह अनुदानास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. आज दिनांक 19 जुलै रोजी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी सुमारे 400 ते 500 शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी शेतकरी बांधवांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत आमदार कुटे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मंत्र्यांचे विशेष आभार मानले. यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या न्याय्य हक्कांना न्याय मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील. या निर्णयामुळे इस्लामपूर, हाशमपूर, गोराडा, नावखुर्द, गौलखेडसह परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी आमदार डॉक्टर संजय कुटे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले. या मंजुरीसाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर जलसंपदा विभागाने अनुदान मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा. गिरीश भाऊ, तुमचं धन्यवाद देण्यासाठी, आभार मानण्यासाठी मंत्री महोदयांचं सगळे शेतकरी वर्ग आलेला आहे. अतिशय आनंदामध्ये आहेत आणि सगळे 400-500 शेतकरी इथं आहेत. पूर्ण नाही, तुम्ही मान्य करून तुमचे धन्यवाद म्हणून माझे नका म्हणून म्हटलं. मंत्री महोदयांनी खूप वर्ष अजून पुढे तुम्ही ते दुसऱ्या याच्यातून दिलं वळून आम्हाला, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळ्या शेतकरी बांधवांकडे एकदा घोषणा द्या गिरीश महाजन. थँक्यू.